हॅलो स्टुडंट्स, नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण आजी हे कुटुंबाचा आगळ या धड्याचा स्वाध्याय इथे सोडवणार आहोत. यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण लिहिलेलं आहे. जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथून हा व्हिडिओ करत आहे. तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय मला नक्की कळवाल. कृती. पहिला प्रश्न आहे, पाठात आलेल्या खेळांचे वर्गीकरण करा. तर हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेला येतो. बैठे खेळ, मैदानी खेळ. बैठे खेळमध्ये आहे चिंचुके, गजगं, खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या आणि मुंगळा. आणि मैदानी खेळामध्ये आहे विटी दांडू, भोवरा आणि सुरपारंबी. खालील मुद्द्यांच्या आधारे आजीचे शब्दचित्र रेखाटा. तर आजीचं दिसणं, आजीचं राहणीमान आणि आजीची शिस्त. तो उत्तर लिहायचं. आजीचं दिसणं. आजीला 5.5 फूट उंची लाभली होती. तिचा वर्ण गोरा होता. उन्हा पावसामुळे तिची त्वचा काळपटली होती. अजूनही तिचे सगळे दात चाबूत होते. डोक्यावरचे सगळे केस पिकले होते. विशाल कान, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची ठेवण होती. ताठ कणा होता. आजीचं राहणीमान. हिरव्या व लाल रंगाची नऊवारी इरकली लुगडी व अंगात चोळी हा तिचा पेहराव असे. कपाळावरचं गोंधन दिसू नये म्हणून त्यावर ती बुक्का लावी. ती नेहमी नाली ठोकलेल्या जुन्या वळणाच्या वाहना वापरत असे. आजीची शिस्त. आजीची शिस्त कडक होती. सगळ्यांना सगळी कामे करता आली पाहिजेत असा तिचा कटाक्ष होता. तिने कामांची वाटणी केली होती. ती कामे आजी व सर्व सुनांना आलटून पलटून करायला लावायची. दुपारच्या कामांचेही तिने नियोजन केलेले असे. सुनांनी मुलांच्या बाबतीत भेदभाव करू नये म्हणून मुलांना खाऊ पिऊ घालताना आजीचे सक्त पार असते. गल्लीतल्या बायका दुपारी गप्पा गोष्टीने येत असे. त्यावेळी ती बायकांनी सांगितलेल्या गोष्टींची शहानिशा करीत असे. प्रश्न तिसरा, विरुद्ध अर्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा. तर इथे जोड्या जुळवायच्या. आळस, आदर, आस्था, आपुलकी. तर उत्तर आहे आळस, उत्साह, आदर, अनादर, आस्था, अनास्था, आपुलकी, दुरावा. प्रश्न चौथा आहे, खालील वाक्यातील वाक्प्रचार शोधून अधोरेखित करा. सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो. कारण नसताना. आता पुढचे दोन व्यक्तीतील संवादाचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच आहे. कानोसा घेणे वाक्प्रचार आहे. कारण नसताना हुकमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात. आता पाचवा प्रश्न आहे, कंसातील विशेषणांचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. ते सगळे काय आहेत? विशेषण आहे, त्यांचा पुन्हा वापर करायचा आहे. समुद्रकिनारी आमची सहल गेली होती. खूप दिवसानंतर मैत्रिणीला पाहून राजश्रीला आनंद द्विगुणित झाला. विजय अजयपेक्षा अधिक चपळ आहे. रवीला आंबट कैऱ्या खायला खूप आवडतात. मला गाणी ऐकण्याची खूप आवड आहे. राजू कबड्डी छान खेळत होता, परंतु त्याचा पाय अचानक मुरगळल्याने तो बाद झाला. खालील शब्दांचे 2 स्वतंत्र अर्थ लिहून चौकटी पूर्ण करा. वर, ग्रह, काट, अभंग. तर वरची बाजू वर, नवरा इथे पण वर, तारा ग्रह आणि ग्रह म्हणजे समज, काठ म्हणजे किनारा, काठ म्हणजे लुगड्याची किनार, अभंग म्हणजे न भंगणारे आणि अभंग म्हणजे छंद. स्वमत लिहायचं आहे, म्हणजे इथे तुमचे विचार मांडण्याचं तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. आमची ढाळस म्हणजे गावचं वर्तमानपत्र होतं या वाक्याचा तुम्हाला कळालेला अर्थ. याचं उत्तर आहे, या पाठातील नायकाच्या आजीचा वाडा होता. वाड्यात प्रवेश केल्यावर उजव्या किंवा डाव्या बाजूला असलेली देवडी, पडवी, बसण्याची जागा, त्या जागेला ढाळच म्हणत. घराबाहेर तिच्या शब्दाला मान होता. म्हणजे आजीच्या सकाळपासून दुपारपर्यंतच्या सगळ्या कामांचं नियोजन करून आजी ढाळ देत यायची. गल्लीतल्या बायकाही तिथे जमा व्हायच्या. निवड टिपण करता करता गप्पा टप्पा व्हायच्या. अनेक बातम्या गुपिते उघड व्हायची. सगळ्याजणी बातम्यावर चर्चा करायच्या आणि त्यातून बातम्यांची शहानिशा व्हायची. मग त्या बातम्या गावभर जायच्या. वर्तमानपत्रातील बातम्या जसे वार्ताहर गावागावातून आणतात आणि संपादक या बातम्यांची शहानिशा करतात, मगच त्या बातम्या वर्तमानपत्रात छापल्या जातात. त्याचप्रकारे आजीच्या घराची ढाळच ही वर्तमानपत्रासारखीच होती. तिथे आलेल्या बातम्यांची शहानिशा झाल्यावरच त्या बायका बातम्या गावभर सांगायच्या. तुलना करायची, साम्य लिहायचे. आगळ वाड्याचे कवच, आजी कुटुंबाचे संरक्षण कवच. उत्तरे. आगळ म्हणजे उंची रुंदीला 9 इंच, लांबीला 6 फूट असा भक्कम सागवानी वासा. एकदा आगळ लावली की चोऱ्या माऱ्या होणे किंवा दरोडा पडणे शक्यच नसे. त्यामुळेच ही आगळ म्हणजे वाड्याला संरक्षणाचे एक भरभक्कम कवच लाभले होते. प्रस्तुत उतारात आजीची भूमिका अगदी याच प्रकारची आहे. आजीमुळे कुटुंबाची व्यवस्था नांदत होती.
सुना आपापसात हेवेदावे करू शकत नव्हत्या. आपली कामे दुसरीवर ढकलू शकत नव्हत्या. सर्व कामे प्रत्येकीला करावी लागत. या वातावरणामुळे कोणावर अन्याय होत नव्हता. सर्व लहान मुलांची खाण्याची, दूध पिण्याची व्यवस्था स्वतः आजी कटाक्षाने पाहायची. आजीमुळे सगळ्या घरातील माणसांना भरभक्कम संरक्षण मिळाले होते. हे संरक्षण आगळे इतकेच भक्कम होते. पाठामध्ये चित्रित झालेल्या एकत्र कुटुंब पद्धतीबाबतचे तुमचे विचार स्पष्ट करा. उत्तरे: या पाठात ग्रामीण भागातील मागील पिढीचे चित्रण आले आहे. या काळात हे एकत्र कुटुंब होते. आजी कुटुंब प्रमुख होती. कुटुंबाच्या सर्व बाबींवर, सर्व व्यक्तींवर आजीची सत्ता चालत असे. कोणी कोणकोणती कामे कधी व कशी करावीत हे आजी ठरवत असे. या पद्धतीमुळे कुटुंबातील सर्व व्यवहारांना एकसूत्रीपणा येतो आणि कामे सुरळीतपणे पार पडतात. याचा कुटुंबालाच फायदा होतो हे खरे आहे, पण या पद्धतीमुळे कोणालाही स्वातंत्र्य राहत नाही. सुनांना साधा चहासुद्धा करून पिण्याची मोकळीक नव्हती, म्हणजे कोणालाही जरासुद्धा हौसमौस करायची परवानगी नव्हती. याचाच अर्थ कुटुंबातल्या सदस्यांना जीवनातील लहानसा निर्णय घेता येत नव्हते. त्यातही स्त्रियांना तर पूर्ण पारतंत्र्यातच राहावे लागेल. ही चांगली स्थिती अजिबात नाही. एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे व तोटे दोन्ही शिक्षणामुळे, नोकरीमुळे आधुनिक काळात एकत्र कुटुंब पद्धत फारशी टिकलेली दिसत नाही. ही प्रश्ने पाठाच्या शीर्षकाची समर्पकता थोडक्यात स्पष्ट करा. उत्तर: पाठातील शीर्षक आजी कुटुंबाचा आगळ हे अतिशय समर्पक आहे. ग्रामीण भागात पूर्वी घराभोवती एक भली मोठी मजबूत भिंत बांधली जाई. भिंतीत एक मजबूत दार असे, शिवाय एक भले भक्कम आगळ बसवलेली असे. एकदा ही आगळ लावली की घर पूर्णपणे बंद होत असे. घरातील कोणीही बाहेर जाऊ शकत नसे किंवा कोणी बाहेरून आत येऊ शकत नसे. घरावर कोणाचाही हल्ला होणे शक्य नसे. यामुळे घर पूर्णपणे सुरक्षित होई. त्याचप्रकारे आजी सर्वांची काळजी घेत व सुरक्षा व्यवस्था ठेवते. आजीच्या नियंत्रणामुळे कुटुंबातील व्यक्तींना बंधन आहेत. या बंधनांचा एक चांगला फायदा होई. कुटुंबातील कोणी गैरवर्तन करू शकत नसे. यामुळे कुटुंबाचे व्यवहार कोलमडून पडत नसत. कुटुंबाला अंतर्गत व बाह्य असे दोन्ही अंगांनी संरक्षण मिळे, म्हणून आजी कुटुंबाचा आगळ हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे. उपक्रम: इथे तुमच्या गावाकडे खेळल्या जाणाऱ्या खेळांची माहिती मिळवा, त्याचा संग्रह करा. तर आपण इथे खेळांची नावं लिहिली आहेत. तुमच्या गावाकडे खेळल्या जाणाऱ्या खेळांची माहिती, तुमच्या गावात खेळल्या जाणाऱ्या खेळांची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही गावातील वृद्ध लोकांशी संवाद साधू शकता. मुलांनी खेळताना निरीक्षण करू शकता किंवा स्थानिक नोंदी आणि कहाण्यांतून माहिती मिळवू शकता. उदाहरणार्थ लगोरी, विटीदांडू, भोवरा, गोट्या इत्यादी खेळाची माहिती संकलित करा. गावाकडचे खेळ व आधुनिक खेळ यांच्यात बदललेल्या स्वरूपाबाबत मित्रांशी चर्चा करा. गावातील पारंपरिक खेळ व आधुनिक खेळ यांच्यातील बदलांचे विश्लेषण करा. यामध्ये खेळाचे नियम, वापरात येणारी साधने, खेळण्यासाठी आवश्यक असलेले शारीरिक व मानसिक कौशल्य आणि खेळाच्या सामाजिक पैलूंचा विचार करा. या बदलाचे कारण समजून घेण्यासाठी तुमच्या मित्रांसोबत चर्चा करा. उदाहरणार्थ, पारंपरिक खेळामध्ये साधारणतः कमी साधने आणि अधिक शारीरिक श्रम आवश्यक असतात. त्या आधुनिक खेळामध्ये तंत्रज्ञानाचा वापर अधिक असतो. गावातील खेळ सामूहिक आणि सामाजिक सहवास वाढवणारे असतात. आधुनिक खेळ एकल आणि ऑनलाईन स्वरूपाचे असू शकतात. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. इथे आपण सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तर लिहिलेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.